नमस्कार मित्रांनो. मी आज आपल्यासाठी जे काही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र ह्या संदर्भातली ए टू झेड माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आता याच्यामध्ये आपण अर्ज कसा करायचा आहे, त्याच्यामध्ये ओबीसी असेल, एससी असेल, व्हीजे असेल, एनटीबी असेल, एनटीसी असेल, एनटीडी असेल, ह्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी कशी काढायची एकदम अतिशय सोपी पद्धत आहे. त्यासाठी तुमचे जे काही मनात डाऊट असतील, क्वेश्चन असतील, प्रश्न असतील, हे सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला एका व्हिडिओमध्ये भेटणार आहे. फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, प्रत्येकाचं हे सोल्युशन मी ह्या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर आपण सुरुवात करूया. आता जात पडताळणी सगळ्यात महत्त्वाचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणी आपण कधी करू शकतो. तर सर्वप्रथम कधी करू शकतो आपण ते एक क्वेश्चन आपण पाहणार आहे. त्यानंतर आवश्यक डॉक्युमेंट काय काय असतात ते आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. त्याच पद्धतीने संबंधित फॉर्म नंबर कसे डाउनलोड करायचे, म्हणजे फॉर्म नंबर 16 असेल, 3 असेल, 7 असेल, हे असे विविध फॉर्म असतात. ते एज्युकेशनला वेगळे, त्यानंतर इलेक्ट्रिक जे मेंबर असतात इलेक्टेड त्यांना वेगळे, असे वेगवेगळे फॉर्म इथे कसे डाउनलोड करायचे आपण ते पाहणार आहे. त्यानंतर अर्ज कसा भरायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं तेही आपण पाहणार आहे. सोबत लागणारे फॉर्म कसे भरायचे, त्यानंतर कागदपत्र त्याची जोडणी कशी करायची, अर्ज कुठे जमा करायचा आहे, जात पडताळणी प्रमाणपत्र किती दिवसात मिळतं, त्याचप्रमाणे प्रमाणपत्र कसे मिळेल व ते त्रुटी असतात काय करायचं, आणि काही तुम्हाला जर क्वेरी असेल, अडचणी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहे. आता जी लोक जे विद्यार्थी ऍडमिशन घेतात प्रोफेशनल कोर्सला, अशा विद्यार्थ्यांसाठी पण हा व्हिडिओ उपयुक्त आहे. ज्या विद्यार्थ्यांना इलेक्शनसाठी उभं राहायचे, त्यांचे कास्ट व्हॅलिडिटी करायचे, त्यांच्यासाठी उपयोगी आहे. आणि जे विद्यार्थी नोकरीसाठी सिलेक्ट होता किंवा प्रमोशनसाठी सिलेक्ट होता, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहूया, जात पडताळणी केव्हा मिळू शकते. तर तुम्ही शिक्षणासाठी, निवडणुकीसाठी, सेवेसाठी आणि इतर सेवांसाठी तुम्ही जात पडताळणी करू शकता. आता शिक्षणासाठी 10वी नंतर तुम्ही जर व्यावसायिक शिक्षणासाठी जर प्रवेश घेत असाल तर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी जात पडताळणी करू शकता. त्यानंतर भारत सरकारच्या शिष्यवृत्ती अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी तुम्ही शिष्यवृत्ती घेऊ शकता. ट्युशन फी असेल, परीक्षा शुल्क असेल किंवा राखीव प्रवर्गातील प्रवेश असेल, याच्यासाठी तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड, अशा वेळेस तुम्ही जर इलेक्शनला उभं राहत असाल निवडणुकीसाठी, तर अशा वेळेस पण तुम्ही हे कास्ट पडताळणी किंवा जात पडताळणी करू शकता. आणि याचे जे फॉर्म वगैरे आहेत ते आपण पुढे पाहणार आहे, फॉर्म कसा भरायचा आहे. त्यानंतर तुम्ही सेवेसाठी असेल, समजा तुमची पदोन्नती झाली असेल किंवा तुमची नवीन नियुक्ती झाली असेल, नवीन निवड झाली असेल, तर अशाही विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी करणे हे कंपल्सरी असतं. त्याची पण आपण प्रोसिजर पाहणार आहे. त्याचप्रमाणे माडा, सिडको, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी ह्या संदर्भीय प्रकरणासाठी किंवा न्यायालयीन काही प्रकरण असेल त्याला पण कास्ट व्हॅलिडिटी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असतं. अशा वेळेस तुम्ही जात पडताळणी प्रमाणपत्र करू शकता. आता मोस्टली याच्यापैकी शिक्षणासाठी जास्त विद्यार्थ्यांचा यूज होतो. आता त्याच्यासाठी काय काय कागदपत्र लागतात ते आपण पाहणार आहे. तर जातीचा दाखला अर्जदाराचा पाहिजे, अर्जदाराचा फोटो आवश्यक आहे एक आपल्याला स्कॅन केलेला, अर्जदाराचा शाळा सोडलेला दाखला आवश्यक आहे, अर्जदार जन्म दाखला आवश्यक आहे, जन्माचा उतारा आवश्यक आहे, राशन कार्ड, आधार कार्ड, बोनाफाईड, 10वी-12वीची गुणपत्रिका प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र, प्राथमिक शाळा सोडलेला दाखला, जनरल रजिस्टरचा उतारा, आदिवासी प्रमाणपत्र, वडिलांचा शाळा सोडलेला दाखला, अर्जदाराचा चुलते, आजोबा, भाऊ बहीण यांच्या जातीचा दाखला, शाळेचा दाखला, घरातील जात पडताळणी झाली असल्यास त्याची प्रत, जुने 7-12-18 चालू उतारे आणि वंशावळ. आता याची लिस्ट मी व्हिडिओच्या खाली पण डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, ती पण एकदा तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर जे शिक्षणासाठी असतात, आता ह्याच्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये वेगळे जरा फरक पडतात. म्हणजे सेवेसाठी असेल, निवडणुकीसाठी असेल, शिक्षणासाठी असेल, थोडंफार जरा चेंजेस असतात. आता शिक्षणासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, तुमचे प्राथमिक कागदपत्र म्हणजे अर्जाचे जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्याच्यामध्ये 2 MBच्या आत स्कॅन करून PDF पाहिजे. त्यानंतर मूळ प्रतिज्ञापत्र म्हणजे फॉर्म नंबर 17, 14 हे कसे डाउनलोड करायचे आपण ते पुढे पाहणार आहे. हे पण आपल्याला ते भरून स्कॅन करणे आवश्यक आहे. त्यानंतर मूळ प्रतिज्ञापत्र असेल फॉर्म नंबर 3. आता त्याच्यामध्ये हे दावेदार, पालक प्रतिज्ञापत्र हे कमाल मर्यादा याची 2 MB पर्यंत आवश्यक आहे. त्यानंतर फॉर्म नंबर 15 आहे, जे विद्यार्थी ऍडमिशन घेतात, प्रवेश घेतात शाळा महाविद्यालयामध्ये,
अशा विद्यार्थ्यांसाठी हे घ्यायचे. आता समजा एखादी विद्यार्थी 12वी पास झालाय आणि त्याला LLB ला ऍडमिशन घ्यायची, BA LLB ला, परंतु त्याने जर प्रवेशच घेतला नाही तर फॉर्म नंबर 15 हे महाविद्यालयाचं ते प्राचार्य त्यांना स्टॅम्प सिग्नेचर देणार नाहीये आणि त्याला तर जात पडताळणी करायची आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी CETचा फॉर्म भरायचा आहे आणि त्या CETची प्रत त्या 15 नंबर फॉर्म याच्या ऐवजी अपलोड करायची. त्याला काही इश्यू नाहीये. असं म्हणजे बाकीच्या कोर्सेसला पण असं BEd MAd असं ह्या सगळ्यांसाठी सेमच प्रोसेस आहे. त्याचप्रमाणे हे सगळ्यात महत्वाचे हे. त्याचप्रमाणे अर्जदाराचा फोटो हे 50 KB मध्ये स्कॅन स्वरूपात आवश्यक आहे आपल्याला. नंतर अर्जदाराची स्वाक्षरी आवश्यक आहे. अर्जदार पालकांची स्वाक्षरी पण आवश्यक आहे आपल्याला. आता फॉर्म कसा डाउनलोड करायचा याचं आपण पाहणार आहे. तर सगळ्यात प्रथम तुम्हाला हे बार्टीच्या वेबसाईटवर जायचे, कास्ट व्हॅलिडिटीच्या. आता ही वेबसाईट मी व्हिडिओच्या खाली दिलेली आहे, तुम्ही चेक करून घ्या एकदा. त्याच्यामध्ये हे पेज ओपन होईल. असं त्या पेज ओपन झालं तर जनरल इन्फॉर्मेशन याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला डाउनलोड फॉर्मवरती. त्याच्यानंतर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कास्ट लिस्टची वरती एक लिस्ट येईल आणि एज्युकेशनची एक लिस्ट येईल. त्याच्यामध्ये तुम्ही एज्युकेशनसाठी जर डाउनलोड करत असाल तर फॉर्म नंबर 16, 15A, 3, 17 हमीपत्र हे अशा पद्धतीचे हे लिंक दिले, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता. तुमची कास्ट लिस्ट पण इथं डाउनलोड करून घेऊ शकता, सिरियल नंबर वगैरे. त्याचप्रमाणे इलेक्शनसाठी जर असेल तर फॉर्म नंबर 20, फॉर्म नंबर 322 हे पण इथून तुम्हाला, आणि त्यानंतर तुमचे कलेक्टर इलेक्टर ऑफिसरचे जे स्टॅम्प लागतो परमिशनसाठी ते तुमच्यासाठी हे सगळे फॉर्म इथं दिलेले आहेत. तिथून तुम्ही इथून क्लिक करून डाउनलोड करून घेऊ शकता. सर्व्हिससाठी असेल तर फॉर्म नंबर 18 असेल, फॉर्म नंबर 3, फॉर्म नंबर 19 आणि जे सर्टिफाईड अपॉइंटिंग ऑथॉरिटी असेल त्यांचं इथे स्टॅम्प सिग्नेचर लागतं कास्ट व्हॅलिडिटीसाठी, तेही तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर ऑर्डर जे असतील म्हाडा वगैरे, सिडको, गॅस एजन्सीसाठी, तर हे फॉर्म नंबर 23, 23 हे सगळे फॉर्म तुम्हाला इथं डाउनलोड करून भेटतील. आणि त्याचे कसे भरायचे, काय करायचं ते आपण पुढे पाहणार आहे. त्यानंतर अर्ज कसा भरायचा याच्यावरती येऊ आपण. हे ccvis.brt.in ही वेबसाईटवर जायचे. आता याची लिंक मी व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. त्यानंतर इथं न्यू युजर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं जे काय असेल मिस्टर, MS, मिस काय असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम टाकायचे. तुमचं जेंडर सिलेक्ट करायचे. तुमचं ईमेल ID सिलेक्ट करायचा आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. हे मोबाईल नंबर, ईमेल ID टाकल्यानंतर तुम्हाला इथं सेंड OTP वरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती आणि ईमेलवरती तुमची OTP जाईल. तो OTP व्हेरीफाय करायचे. त्यानंतर तुमचा ईमेल ID तोच इथे युजर नेम कॉपी होऊन येईल आणि पासवर्ड तुम्ही नवीन सेट करायचा आहे. त्यानंतर इथं बॉक्समध्ये दिलेला हा कॅप्चा तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचा युजर ID पासवर्ड क्रिएट होईल. क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला त्या पेजवरती पुन्हा येऊन वेबसाईटवरती तुमचा युजर नेम, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा एंटर करायचा आहे आणि लॉग इन बटनवर क्लिक करायचे. त्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुमचं असं पेज ओपन होऊन जाईल. त्याच्यामध्ये तुमचे जवळजवळ 7 टॅब असतील. हे 7 टॅब तुम्हाला कंप्लीट करायचे. त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन इन्फॉर्मेशन पहिला टॅब आहे. त्याच्यामध्ये तुमचं ऍप्लिकंटचं फर्स्ट नेम असेल, मिडल नेम, ऍप्लिकंट लास्ट नेम आणि तुमचं जे वैवाहिक स्थिती आहे, मॅरिटल स्टेटस, ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे कास्ट सर्टिफिकेटवर जे नाव आहे त्याचप्रमाणे ते तुमचं सिक्वेन्स इथं टाईप करायचे. तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची. डेट, प्लेस, कुठं तुमचा जन्म कुठं झालाय ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. तुमची कॅटेगरी कोणती आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायची. ऑदर, बॅकवर्ड कास्ट वगैरे काय असेल ते, VGNT. त्यानंतर तुमची सब कास्ट कोणती आहे ती कास्ट तुमच्या कास्ट लिस्टच्या त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता किंवा तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती पण तुमचं हे मेन्शन असतं, ते तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट नंबर पण तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यूइंग डेट, त्या कास्ट सर्टिफिकेटवरती तुम्हाला ही माहिती सगळी भेटून जाईल. त्यानंतर तुमचा जो डिस्ट्रिक्ट असेल म्हणजे जिथून तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट भेटलेलं आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तुमचं ते ऑफिसर कोण होता, ते कोणतं ऑफिस कोणतं आहे ते सगळं तुमच्या हे दाखल्यावर तुमचं मेन्शन असेल. त्यानंतर तुम्हाला इथं डॉक्युमेंट काही जे तुमच्याकडे अवेलेबिलिटी आहे त्याप्रमाणे तुम्हाला हे सिलेक्ट करायचे. मग तुमचं ऍप्लिकंट स्कूल LCTC असेल, ग्रँडफादरचं स्कूल TC असेल, फादर स्कूल सर्टिफिकेट असेल LCTC, 7/12 असेल, त्याचप्रमाणे 8 असेल तुमचा सेल्फ डिक्लेरेशन, ॲफिडेव्हिट, कास्ट सर्टिफिकेट फादरचं असेल तर ते टिक करायचे ह्या बॉक्सवरती. त्यानंतर रेशन कार्ड असेल, ग्रँडफादरचं आजोबांचं कास्ट सर्टिफिकेट असेल, व्हॅलिडिटी असेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर तुमच्या रिलेटिव्ह नातेवाईकाचं कोणाचं असेल तर तेही तुम्हाला इथं
सबमिट करायचे. कॉपी, कोतवाल बुक असन, सर्व्हिस बुक असन, ऑदर, हे फोटो ऍप्लिकेट, हे सगळे तुम्हाला जे आहे अवेलेबल त्याच्यावरती असे चेकबॉक्सवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचं ब्रदरचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला हे सगळं सिलेक्ट करायचंय. त्यानंतर तुमचं जे काय आहे रिलिजियन, डायलेक्ट हिंदू वगैरे काय असेल, तुमचं गोत्र काय असेल, तुमचा देव कोणता असेल ते टाकायचे. आणि तुमच्या नात्यातले 5-6 काही लोक आहेत त्यांचे आडनाव तुम्हाला इथं एंटर करायचे. आणि ते एंटर केल्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू बटनवरती तुम्हाला क्लिक करायचे. त्यानंतर दुसऱ्या टॅबवरती तुम्हाला घेऊन येईल. दुसऱ्या टॅबवरती आल्यानंतर तुमचा हा करस्पॉन्डंट ॲड्रेस जो आहे तुमचा, तो ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. परमनंट ॲड्रेस पण तुम्हाला टाकायचा आहे. आणि त्याच्यावरती तुम्हाला सेव्ह आणि कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचे. त्यानंतर एज्युकेशनल डिटेल तुम्हाला आता इथं सगळ्यात महत्त्वाचा टॅब आहे. तुमचे पहिलीपासून तर तुमचे जे एज्युकेशन म्हणजे 12वी पर्यंत किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत झालं आहे, त्या सगळ्या डिटेल तुम्हाला ए टू झेड म्हणजे टॅब वाईज भरायचे. आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. समजा इथे हा कोर्स आहे एखादा, कोणता असेल तो कोर्स तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, 10वीचा आहे. त्यानंतर तुमचा जो एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा ॲड्रेस आहे किंवा कॉलेजचं नाव आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. आणि कधी तुम्ही प्रवेश घेतला होता तर कधीपर्यंत ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुमची जी कास्ट आहे ती तुमच्या शाळेमध्ये कोणती रजिस्टर आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे. तुमचं तुमचं कास्ट मेन्शन तुमचं ते सगळं सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुमचं एज्युकेशनल स्टेटस कंप्लीट झालंय, पास झाले, अपियर आहे, फेल झाले, तिकीट आहे, ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे. 10वीचं झाल्यानंतर 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, 7वीचं, पहिलीचं, तिसरीचं काय असेल ते सगळ्या एज्युकेशननुसार तुम्हाला इथे हे सगळे सिलेक्ट करायचे. त्याप्रमाणे ऍड करत जायचे. अशा पद्धतीने खाली तुम्हाला टॅब ह्या ऍड होत जातील. जर तुम्हाला याच्यात काही वाटलं तर तुम्ही रिमूव्ह पण करू शकता आणि एडिट पण करू शकता. हे सगळं फिल केल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचे फादर जर शिकलेले असेल तर ते येस करा, नसेल शिकले तर नो करा. आणि हे सगळे फादरचे डिटेल तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे. एज्युकेशन काय असेल त्यांचं, कॉलेजचं नाव, हे सगळे फिल्ड करायचे तुम्हाला. आणि ऍड बटनवरती क्लिक करायचे. त्यांचे समजा जेवढे असतील तुमचे ज्याप्रमाणे आहे तेवढे तुम्हाला इथं वडिलांचे पण सिलेक्ट करायचे. आणि हे सगळे सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला हे आता फॅमिली मायग्रेट डिटेल आहेत. तुम्ही जर महाराष्ट्रात जर दुसऱ्या राज्यातून आला असाल तर तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचं, येस करा. नसेल आला, तुम्ही महाराष्ट्रातच जन्मले असाल तर नो करा. तुम्ही तुमचे जर फॅमिलीतलं कोण जर झालं असेल तिकडे दुसरीकडे शिफ्ट तर तिथं येस करा, नो करा, काय असेल ते. त्यानंतर तुमचं जर काही होल्डिंग वरती असेल घर वगैरे लँड तर त्याचं ते येस किंवा नो करा. त्यानंतर तुमचं रिलेटिव्ह हे कुठं बाहेर कुठं राहत असेल तर त्याचंही तुम्हाला मेन्शन करायचंय. त्यानंतर रिलेशनशिप ऍप्लिकंट तुमचं काय आहे ते तुम्हाला तिथं मेन्शन करायचंय. तुमचा ऍड्रेस वगैरे काय मेन्शन करायचा आहे, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर. त्यानंतर तुमचा मेल आयडी तुम्हाला इथं मेन्शन करायचा आहे. आणि सगळं फिल झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचं. सेव्ह आणि कंटिन्यू बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं फॅमिलीची कास्ट रिलेटिव्ह म्हणजे तुमच्या नाते रक्त संबंधात ज्याची कास्ट व्हॅलिडिटी झालेली आहे असेल तर त्यावरती तुम्हाला येस वरती इथं क्लिक करायचंय. नसेल तर तुम्ही नो करा. आणि तुमचं महाराष्ट्रातच असेल तुमचं स्टेट मधलं तर ते येस करायचे तुम्हाला किंवा नो करायचे. अशा पद्धतीने तुमचं सेव्ह बटनवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट ऍप्लिकंट, आता हे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे. तुमचं कास्ट सर्टिफिकेट इथं फाईल अपलोड करायची. ब्राउज वरती क्लिक करायचे आणि अपलोड फाईलवरती क्लिक करायचे. अपलोड तुम्हाला असे ब्ल्यू कलरचे सक्सेसफुल होईल. तुम्हाला डिलीट करायचं असेल तुम्ही डिलीट करू शकता. अशा पद्धतीने तुमचे फॉर्म नंबर 21 काय असेल सगळे डॉक्युमेंट तुम्हाला हे अपलोड करायचे. त्यानंतर ऍप्लिकंट फोटो तुम्हाला इथं ब्राउज करून अपलोड करायचा, सिग्नेचर अपलोड करायची. त्यानंतर तुम्हाला असं खाली चेक बॉक्स येईल डिक्लेरेशन, हे सगळ्या चेक बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचे. हे सगळे चेक बॉक्स क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचा असा हा फॉर्म ओपन होऊन जाईल, एक ड्राफ्ट. त्याच्यामध्ये तुमची सगळी इन्फॉर्मेशन तुमची जी दिलेली असेल ही सगळी इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट अपलोड केलं तुम्ही तुम्ही चेक करू शकता. आणि त्याच्या खाली चेक बॉक्सवरती क्लिक करायचे. तुमचा हा जो कॅप्चा आहे पुढचा तो कॅप्चा तो इथे एंटर करायचा आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचं सबमिट बटन झालं तुम्हाला इथं पेमेंटला असा ऑप्शन येऊन जाईल. जे काय आहे पेमेंट ते पेमेंट तुम्हाला इथून करायचंय आणि मेक पेमेंटवरती क्लिक करायचं. तुम्हाला मेक पेमेंट हे जे काय चलन असेल 500 असेल तुमचं ज्याप्रमाणे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचे.
त्यानंतर तुम्हाला पेमेंट गेटवेचा असा ऑप्शन येईल, UPI कार्ड, नेट बँकिंग, तुम्हाला जो ऑप्शन हवाय त्याने तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यानंतर तुमचं असं चलन तुम्हाला डाउनलोड होऊन जाईल. हे चलन डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही हे चलन तुम्हाला प्रिंट काढायचे, सेव्ह करून ठेवायचे, जपून ठेवायचे. हे चलन पण तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुमचा हा ऍप्लिकंट फॉर्म असा असेल, हा फॉर्म तुम्हाला प्रिंट करायचा आहे. हे अशा पद्धतीचा फॉर्म राहतो. आता सोबत लागणारे जे फॉर्म कसे भरायचे, तुमचा हा ऍप्लिकेशन फॉर्म आहे, हा फॉर्म सगळं भरून झालेला आहे तुमचा. आता हे सोबत लागणारे फॉर्म कसे भरायचे आपण ते पाहूया. हा फॉर्म नंबर 16 आहे. हा फॉर्म नंबर 16 हे तुमचं एज्युकेशन संदर्भातलं असतं. त्याच्यामध्ये तुमचा इथं पासपोर्ट साईज फोटो इथं अटॅच करायचा आहे. आता हे काही जण म्हणतात का स्टॅम्पवरती हे आवश्यक असतं, काही म्हणतात नोटरी केलं तरी चालतं किंवा प्लेन पेपरवर चालतं. तर हा तुम्ही सरळ सरळ बेसिकली फॉर्म प्रिंट मारला एज्युकेशनसाठी आणि त्याच्यावरती सगळा फिल करून भरून दिला किंवा टाईप केला तुम्ही तरी चालतो, काही इश्यू नाही त्याला. पासपोर्ट साईज फोटो तुमचा, हे सगळे डिटेल तुमचे, हे फुल नेम वगैरे सगळे अशा पद्धतीचे फिल करायचे तुम्हाला, एज्युकेशन डिटेल. त्यानंतर फॉर्म नंबर 3 असेल तर हा ॲफिडेव्हिट करायचा आहे तुम्हाला. हा तुम्हाला फॉर्म याच्यामध्ये वंशावळ तुम्हाला ही टाईप करायची. आता हा फॉर्मॅट तुम्हाला तुमच्या वर्डमध्ये कन्वर्ट करून तुम्हाला टाईप करायचं आहे PC मध्ये. त्यामुळे तुमचं नाव वगैरे, वडिलांचं नाव, एज, रेसिडेन्शियल, तहसील सगळे इथं मेन्शन करायचे. त्यानंतर तुमचे वंशावळचं चार्ट आहे तुम्हाला टाईप करायचं आहे. आता हे वंशावळ वगैरे हे कसं टाईप करायचं याचा व्हिडिओ आपण घेणार आहे पुढं, ते आपण सांगूया. आणि हे सगळं टाईप केल्यानंतर तुम्हाला इथं सिग्नेचर करायची आणि तुम्ही हे 100चं स्टॅम्प तर बंद झालं, 500 स्टॅम्पवरती तुम्ही प्रिंट करून तुम्ही नोटरी पण करू शकता. आणि जरी नाही केलं तरी तुम्हाला हे चालतं किंवा कचेरीमध्ये किंवा सुविधा केंद्रामध्ये, नागरिक सुविधा केंद्रामध्ये तुम्ही हे नोंदणी करू शकता. आता हे जे सगळं फॉर्म वगैरे झाल्यानंतर तुम्हाला हे कागदपत्र ते जोडणी कशी करायची, तर पैसे भरल्याचे चलन पावती तुम्हाला जोडायची सगळ्यात प्रथम. त्यानंतर ऑनलाईन भरलेला फॉर्मची प्रिंट तुम्हाला जोडायची. त्यानंतर तुम्ही CETचा फॉर्म असेल, प्राचार्य शिफारस असेल किंवा कोणता नियुक्ती असेल, प्रत असेल किंवा निवडणुकीसाठी तुम्ही कमिशनने तुम्हाला दिलेलं असेल ऑथॉरिटी पत्र निवडणूक अधिकाऱ्यांनी, ते तुम्हाला तिथे जोडायचं आहे. त्यानंतर तुमचं जे फॉर्म नंबर असतील, आता इथं एज्युकेशनसाठी फॉर्म नंबर 15 घेतलेला आहे मी, तसं इलेक्शनसाठी जे असेल ते सगळे फॉर्म तुम्हाला इथे जोडायचे आहेत. तुमचं बोनाफाईड प्रमाणपत्र काय असेल, शाळा सोडलेला दाखला ते जोडायचे आहे, जातीचा दाखला जोडायचा आहे, अर्जदाराचा शाळा सोडलेला दाखला जोडायचा आहे, वडिलांचा शाळा सोडलेला दाखला, चुलत्यांचा शाळा सोडलेला दाखला, आजोबांचा शाळा सोडलेला दाखला, चुलत आजोबांचा शाळा सोडलेला दाखला, जात प्रमाणपत्र, नमुना नंबर 3चे शपथपत्र, नंबर 17 शपथपत्र आणि इतर जे तुमचे सातबारे उतारे वगैरे काय आहेत, आधार कार्ड वगैरे, रेसिडेंटल प्रूफ, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे. ह्या बंचमध्येच तुम्हाला हे सिक्वेन्सनी कागदपत्र अटॅच करून त्याची फाईल बनवून तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी जे जात पडताळणी प्रमाणपत्र आहे तुमचे, हे ऍप्लिकेशन फॉर्मवरती तुम्हाला इथं येऊन जातं ते त्याचा ऍड्रेस. हो का, आता हा फॉर्म आहे, ह्या फॉर्मवरती तुम्हाला इथं आलेला आहे मेंबर, सिक्रेटली अँड रिसर्च ऑफिसर, डिस्ट्रिक्ट कास्ट सर्टिफिकेट व्हेरीफाय कमिटी काय असेल ते, पुणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल जस्टिस बिल्डिंग, सर्वे नंबर 104/5, आळंदी रोड, ऑफ साईड विश्रांतवाडी, पोलीस स्टेशन, येरवडा, पुणे. म्हणजे हे कास्ट व्हॅलिडिटीचं हे ऑफिस आहे, इथं तुम्हाला हे जमा करायचं आहे. हा तुमचा ऍड्रेस असणार आहे, तो अर्ज कुठे जमा करायचा आहे तुमच्या फॉर्मवरती जो दिलेला असतो हा ऍड्रेस. आता जात पडताळणी किती दिवसात मिळतं, तर वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी तुम्हाला जिल्हा जात प्रमाणपत्र हे तुम्ही प्रकरण सादर केल्यानंतर हे वैधतेबाबत निर्णय घेईल आणि ते संबंध समिती अर्ज केल्यापासून म्हणजे तुम्ही ही फाईल जमा केल्यापासून 3 महिन्याच्या आत तुम्हाला हे प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी ही वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट पडताळणी समितीकडे असते. आणि काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर 2 महिन्याचा पण अतिरिक्त कालावधी लागू शकतो. त्याच्यामुळे तुमचे जर काही डॉक्युमेंट रिजेक्शन क्वेरीमध्ये जर निघले तर तुम्हाला त्या संदर्भातला मेल येतो तुमच्या मेलवरती. आता प्रमाणपत्र तुम्हाला कसं भेटेल, तर जर तुमचं प्रकरण सँक्शन झालं, फायनल झालं, तर तुमचं वैध प्रकरण बाबतीत तुम्हाला नोंदणी करून तुमच्या मेल ID वरती तुम्हाला तुमचं जे प्रमाणपत्र ते साईन स्वरूपात म्हणजे डिजिटल स्वरूपात येणार. ते कसं असतं ते तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे.
आणि तो तुमचा क्रेडेन्शियल म्हणजे तुमचे जे युजर आयडी पासवर्ड काय असेल तो वापरून तुम्ही डाउनलोडही करू शकता लॉगिन मधनं, किंवा तुमच्या मेलवरती डायरेक्ट तुम्हाला पीडीएफ तुम्हाला ती डाउनलोड करता येईल. त्यासाठी तुम्ही तुमचा रजिस्टर ईमेल आयडी जो आहे तो तुम्हाला जपून ठेवायचा आहे, किंवा तुम्ही डिजी लॉकर वरती तुमचं प्रमाणपत्र काढू शकता. त्यानंतर अवैध प्रकरण असल्यास त्यासाठी तुम्हाला SMS किंवा ईमेलद्वारे सूचित केलं जाईल. म्हणजे तुमचं जर काही त्रुटी असेल तर तिथं त्या संदर्भातलं तुम्हाला कळवलं जाईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाचा मागोवा घ्या आणि अर्ज स्थिती पण तुम्ही चेक करू शकता लॉगिन मधून. आता तुम्हाला जर काही क्वेरी असेल, मदत काय काय हवी असेल, तर तुम्ही तुमच्या वाहक समस्यात SMS मिळण्यासाठी तुम्हाला जरा वेट करायला लागणार आहे. म्हणजे तुम्ही जे रजिस्ट्रेशन करता तुम्हाला कधी कधी SMS प्राप्त होत नाही OTP ला वगैरे, तर त्याला 5-10 मिनिटं तुम्ही वेट करायला सांगितलेलं. त्यानंतर तुमचं जर मेल आयडी जर तुमचा सत्यापित होत नसेल तर तुम्ही हा helpdesk@bharti.in ह्या मेलवरती तुम्ही मेल करू शकता किंवा तुम्ही संपर्क साधू शकता. आता हेल्पलाईन नंबर दिला आहे इथं 18002330 444 ह्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. केले हेल्पडेस्क भारतीवर तुम्ही पण इथं मदत मागू शकता. अशा पद्धतीने तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र करू शकता. आता हे कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र तुमचं झाल्यानंतर आपण स्टार्टिंगला दाखवल्याप्रमाणे हे कास्ट व्हॅलिडिटी अशा पद्धतीने तुमचं हे व्हॅलिडिटी प्रमाणपत्र तुम्हाला डिजिटल सिग्नेचर स्वरूपातलं प्राप्त होतं. आता यापूर्वी ज्या लोकांनी जे कास्ट व्हॅलिडिटी काढलेली ते जुन्या फॉर्मॅटमध्ये असू शकतं, आणि कास्ट व्हॅलिडिटीला काय व्हॅलिडिटी नसती. म्हणजे का हे 1 वर्ष चालन, 5 वर्ष चालन, अशा पद्धतीने काय हे लाईफ टाईम तुमचं कास्ट व्हॅलिडिटी असतं. अशा पद्धतीने तुम्ही जात पडताळणी घर बसल्या करू शकता. कुठेही जाण्याची गरज नाही तुम्हाला. फक्त सगळे तुम्ही डॉक्युमेंट जमा करा, ऑनलाईन घर बसल्या फॉर्म भरा आणि त्या जात पडताळणी ऑफिसला नेऊन जमा करायचे तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी करू शकता.